एखाद्या माणसाने रोज सकाळी उठून नाटकातील एखादा अत्यंत जड आणि गैरसोयीचा असा चकचकीत राजशाही पोशाख घातला तर काय होईल याचा कधी विचार केलाय का आपण? म्हणजे तो चालणार कसा त्यात? श्वास गुदमरेल ना त्याचा. अगदी तेच. कल्पना करा की तो पोशाख वजनाने इतका जास्त आहे की आतल्या माणसाचा जीव गुदमरतोय. हालचाल करणं कठीण झालंय. पण गंमत म्हणजे आजूबाजूच्या लोकांना तो पोशाख खूप आवडतोय. अच्छा, म्हणजे फक्त लोकांच्या कौतुकासाठी तो तसाच फिरतोय. हो ना. आणि तो माणूस दिवसभर हसतमुख राहून आपण खूप आरामात आहोत असा देखावा करत राहतो. आतून तो पार कोसळत असतो, पण बाहेरून एकदम परिपूर्ण चित्र उभं करतो. हा जो देखावा आहे ना, हाच माणसाला आतून पोखरून काढतो. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण नेमक्या याच जड पोशाखाबद्दल बोलणार आहोत. बरोबर. ज्याला आपण आपल्या रोजच्या भाषेत अहंकार किंवा स्वतःची खोटी प्रतिमा म्हणतो. होय. आणि या विषयाचा आधार आहे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं एक अत्यंत विचारप्रवर्तक लेखन. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की आपण जे नाही आहोत ते आहोत असं दाखवून केवळ अहंकार वाढतो. आणि म्हणूनच आपल्या या सखोल विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की स्वतःची एक खोटी आणि मोठी प्रतिमा निर्माण करण्याची ही जी धडपड आजूबाजूला सुरू आहे ना, ती माणसाला त्याच्या खऱ्या ओळखीपासून कशी दूर नेते हे समजून घेणं. अगदी बरोबर. माणसाला सतत असा मुखवटा का घालावा लागतो आणि खऱ्या आत्मविश्वासाचा आणि या वरवरच्या अहंकाराचा नेमका संबंध काय याचा उलगडा आपण आज करणार आहोत. कारण होतं काय, स्वतःला मोठं दाखवण्याच्या नादात आपण स्वतःलाच कुठेतरी हरवून बसतो. आणि याची सुरुवात आजच्या जगाच्या वास्तवापासून होते. म्हणजे सध्याची जी शर्यत सुरू आहे त्याबद्दल बोलताय का? होय. आजच्या काळात स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी आणि इतरांच्या नजरेत मी किती मोठा आणि यशस्वी आहे हे दाखवण्यासाठी आपल्यात नसलेल्या गुणांचं प्रदर्शन करण्याची वृत्ती प्रचंड वाढली आहे. खरंय. ही एक न संपणारी शर्यत बनली आहे, जिथे प्रत्येक जण स्वतःला दुसऱ्यापेक्षा अधिक सुखी आणि परिपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ही शर्यत तर आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अगदी अविभाज्य भाग बनली आहे. म्हणजे सोशल मीडियावरील प्रोफाईल्सपासून ते कॉर्पोरेट ऑफिसमधल्या मीटिंग्सपर्यंत हेच चित्र दिसतं. मीटिंगचं उदाहरण तर खूपच सपखल आहे. हो ना. तिथे अनेकदा असं होतं की एखादा वरिष्ठ अधिकारी एखादा नवीन अवघड असा व्यावसायिक शब्द किंवा जार्गन वापरतो. तिथे बसलेल्या निम्म्या लोकांना त्याचा अर्थ माहीत नसतो. पण कुणीही तसं दाखवून देत नाही. एक्झॅक्टली. जणूताई त्यांना ते आधीपासूनच माहीत होतं असा चेहरा करून सगळे फक्त माना डोलवतात. आतून मात्र त्यांना घाम फुटलेला असतो की कुणी आपल्याला याचा अर्थ विचारू नये. आणि तो घामच त्या खोट्या प्रतिमेचा पुरावा आहे. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वतःबद्दल चांगलं वाटावं, समाजात आपली एक पत असावी, ही मानवी उत्क्रांतीची देणगी आहे. म्हणजे हे नैसर्गिक आहे असं म्हणायचंय का? हो. प्राचीन काळी टोळीमध्ये टिकून राहण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी स्वतःला सक्षम दाखवणं आवश्यक होतं. विद्यानंद यांच्या लेखनात ही अत्यंत महत्त्वाची गोम सांगितली आहे की स्वतःबद्दल चांगलं वाटणं यात काहीच गैर नाही. मग अडचण नेमकी कुठे येते? अडचण तिथे येते म्हणजे जेव्हा या नैसर्गिक भावनेचा अतिरेक होतो. मग तिचं रूपांतर मी अधिक जाणतो, मी अधिक सक्षम आहे किंवा मी इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे या खोट्या कल्पनेत आणि अहंकारात होतं. पण मला सांगा, हे जर मानवी स्वभावातच दडलेलं आहे तर मग त्यात इतकं वाईट काय आहे? जर थोडासा बडेजाव केल्याने किंवा स्वतःला थोडं मोठं करून सांगितल्याने एखाद्याला प्रमोशन मिळत असेल, मान मिळत असेल तर काय बिघडलं? बिघडतं. कारण हा बडेजाव वास्तवाचा आधार पूर्णपणे सोडून देतो आणि ती एक सवय बनून जाते. जेव्हा आपण नसलेल्या गुणांचं प्रदर्शन करू लागतो तेव्हा आपण स्वतःभोवती एक काल्पनिक दुनिया उभारतो. अच्छा. आणि त्यात आपली खरी ओळख हरवते का? नक्कीच. या प्रक्रियेत सर्वात मोठं सत्य हे दडलेलं असतं की आपण आपली मूळ ओळख गमावून बसतो. मानवी मेंदूची एक सवय असते बघ, तो वारंवार सांगितलेल्या खोट्या गोष्टीलाच स्वतःचं सत्य मानू लागतो. म्हणजे एक वेळ अशी येते की माणसाला स्वतःलाच कळत नाही की तो नक्की कोण आहे. अगदी तेच. तो मूळचा साधा माणूस आहे की त्याने निर्माण केलेला तो चकचकीत मुखवटा आहे हेच त्याला समजेनासं होतं. बापरे. म्हणजे एक प्रकारे आपणच निर्माण केलेल्या चक्रव्यूहात आपण अडकतो. इथे मला मानसशास्त्रातील कॉग्निटिव्ह डिसोनन्स म्हणजे संज्ञानात्मक विसंवाद ही संकल्पना आठवते. हो, ती संकल्पना इथे अगदी अचूक लागू होते. जेव्हा माणसाचे मूळ विचार आणि त्याचा प्रत्यक्ष वागणं यात तफावत असते तेव्हा मेंदूमध्ये एक प्रचंड मोठी अस्वस्थता निर्माण होते. आपण जे नाही आहोत ते सतत भासवणं म्हणजे या अस्वस्थतेत रोज जगणं.
आणि म्हणूनच तो मुखवटा जड वाटू लागतो. आपण जे नाही आहोत ते भासवणं याचा सरळ अर्थ असा होतो की आपण आपल्या स्वतःच्या अंतरंगाशी अजिबात प्रामाणिक नाही आहोत. म्हणजे सतत एक मुखवटा घालून जगावं लागतं. हो. आणि सर्वांत मोठा त्रास हा तो मुखवटा घालण्यात नसतो, अच्छा. तर तो सतत टिकवून ठेवण्यात असतो. कारण तो मुखवटा कधीतरी गळून पडेल, लोक आपल्याला उघडे पाडतील, ही भीती सतत सतावत असते ना. अगदी 100%. आपला खरा चेहरा कोणासमोर तरी उघड होईल, आपण आतून किती पोकळ आहोत हे लोकांना समजेल, ही सतत वाटणारी भीती मेंदूमध्ये फाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स ट्रिगर करते. म्हणजे मेंदूला सतत असं वाटत राहतं की आपण एखाद्या धोक्याच्या छायेत आहोत. होय. आणि त्यामुळे शरीरात सतत कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स स्त्रवू लागतात. या ताणाचं मुख्य कारण म्हणजे सत्य आणि दिखावा यांच्यात सतत चालणारा तो मानसिक संघर्ष. हे ऐकताना असं वाटतंय की हा माणूस स्वतःहून स्वतःला एका मानसिक तुरुंगात डांबतोय. तो बाहेरून कितीही हसतमुख दिसला तरी आतून हा लढा सुरूच असतो. आणि दुर्दैवाने हा संघर्ष कधीच थांबत नाही. लेखनात हे अगदी स्पष्टपणे अधोरेखित केलंय की याचा अंतिम परिणाम म्हणजे माणसाची मनःशांती कायमची हरवते. म्हणजे त्याला कधीही आत्मिक समाधान मिळत नाही. नाही मिळत. कारण त्याचं समाधान हे लोकांच्या प्रतिक्रियांवर अवलंबून असतं, त्याच्या स्वतःच्या खऱ्या प्रगतीवर नाही. पण इथे मला एक थोडा वेगळा विचार आणि एक विरोधी मुद्दा मांडायचा आहे. नक्की सांगा. आजच्या युगात विशेषतः व्यावसायिक आणि कॉर्पोरेट जगात आपण सतत एक मंत्र ऐकतो, फेक इट टिल यू मेक इट. म्हणजे यश मिळेपर्यंत सोंग करा. हो, हा मंत्र खूपच लोकप्रिय झालाय आजकाल. मग जर संपूर्ण समाज, बिझनेस जग, अगदी सोशल मीडिया सुद्धा ह्याच गोष्टीला प्रोत्साहन देत असेल आणि जो जास्त दिखावा करतो त्याला जास्त संधी मिळत असतील, तर मग सीमारेषा कशी ओळखायची? जर समाजानेच खोटेपणाला बक्षीस देण्याचं ठरवलं असेल, तर मग मुखवटा का उतरवायचा? हा विरोधाभास समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण तिथेच अनेक लोक गोंधळतात. कसं आहे ना, फेक इट टिल यू मेक इट या संकल्पनेचा मूळ उद्देश हा पूर्णपणे वेगळा आहे. तो कसा काय? त्याचा उद्देश हा नवीन कौशल्य शिकताना किंवा कठीण प्रसंगात स्वतःचा डळमळीत होणारा आत्मविश्वास तात्पुरता टिकून ठेवणं हा असतो. म्हणजे समजा एखादी व्यक्ती पहिल्यांदाच मोठ्या मंचावर भाषण देत असेल, तर ती आतून घाबरलेली असते, पण ती आत्मविश्वासाचं सोंग करते. बरोबर. जेणेकरून ती तो प्रसंग पार पाडू शकेल. तिथे एक विशिष्ट ध्येय असतं आणि स्वतःमध्ये सुधारणा करण्याची प्रामाणिक तयारी असते. पण लेखनात ज्या अहंकारी दिखाव्याबद्दल सांगितलंय तो याच्या पूर्णपणे उलट आहे. म्हणजे एक दिखावा प्रगतीसाठी आहे आणि दुसरा केवळ स्वतःला लपवण्यासाठी. तंतोतंत. अहंकारी दिखावा हा सुधारणेसाठी नसून केवळ दुसऱ्यांसमोर मोठं दिसण्याच्या आणि वर्चस्व गाजवण्याच्या इच्छेतून आलेला असतो. म्हणजे यामध्ये माणूस सत्य लपवतो आणि स्वतःच्या खोट्या श्रेष्ठत्वावरच विश्वास ठेवू लागतो. होय. आणि तिथे नवीन काही शिकण्याची वृत्ती अजिबात नसते. फेक इट टिल यू मेक इट मध्ये तुम्ही स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ठेवून ज्ञानाकडे जात असता. पण अहंकारी दिखाव्यामध्ये मला आधीपासूनच सगळं येतं हा खोटेपणा असतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्हाला सर्व काही येतं, तेव्हा प्रगतीचे आणि शिकण्याचे सर्व रस्ते तुम्ही स्वतःच बंद करून टाकता. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे. म्हणजे शेवटी आपला हेतू काय आहे यावर सर्व काही अवलंबून आहे. होय, हेतूच सगळ्यात महत्वाचं. पण मग मला प्रश्न असा पडतो की माणूस स्वतःला इतका त्रास का देतो? हे ओझं वाहण्याची गरजच काय? जर दिखावा केल्याने मन शांती भंग पावत असेल तर लोक हा मार्ग का निवडतात? या प्रश्नाचं उत्तर शोधताना विद्यानंद यांच्या लेखनातील एक अत्यंत महत्वाचा आणि खोल मुद्दा समोर येतो, आणि तो म्हणजे अहंकाराचं मूळ. अहंकाराचं मूळ ते कशात असतं? ते नेहमी असुरक्षिततेत म्हणजे इन्सिक्युरिटीमध्ये दडलेलं असतं. असुरक्षितता. पण अहंकारी लोक तर बाहेरून खूप मजबूत आणि कोणाचीही पर्वा न करणारे वाटतात. तोच तर मुखवटा आहे ना. जेव्हा माणसाला स्वतःबद्दल, स्वतःच्या क्षमतेबद्दल असुरक्षित वाटतं, जेव्हा त्याला आतून माहीत असतं की तो कुठेतरी कमी पडतोय, तेव्हाच तो स्वतःला मोठं दाखवण्याचा आटापिटा करतो. म्हणजे हा अहंकार एक प्रकारचा बचाव आहे, डिफेन्स मेकॅनिझम. होय. स्वतःची भीती, स्वतःचे कच्चे दुवे आणि अपूर्णता लपवण्यासाठी उभारलेली ती एक भक्कम वाटणारी पण आतून पूर्णपणे पोकळ असलेली ढाल असते. बापरे. हे ऐकताना मला ना आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातील स्मार्टफोनची एक भन्नाट उपमा सुचते. सांगू का? होय, नक्की सांगा. समजा एका स्मार्टफोनमध्ये बॅकग्राऊंडला 50 जड आणि हेवी ॲप्स एकाच वेळी सुरू आहेत. अच्छा, म्हणजे खूप लोड आलाय फोनवर. बरोबर. ते ॲप्स म्हणजे माणसाचे वेगवेगळे मुखवटे, खोटे दिखावे आणि लपवाछपवी.
फोनची स्क्रीन म्हणजे माणसाचा बाह्य देखावा, जो अत्यंत चकचकीत दिसतोय. म्हणजे होम स्क्रीनवर सगळं काही परफेक्ट आहे. हो ना, पण आतून प्रोसेसरवर इतका प्रचंड ताण आलाय की फोनची बॅटरी वेगाने संपतीये आणि फोन प्रचंड गरम झालाय. क्या बात आहे. ही उपमा अगदी चपकल आहे. माणसाच्या मानसिक ऊर्जेचं अगदी असंच होतं. म्हणजे तो आतून जळत असतो. हो, की 50 बॅकग्राऊंड ॲप सतत चालून तुम्ही लोकांसमोर स्क्रीन छान दाखवू शकता. तुम्हाला तात्पुरता मान-सन्मानही मिळेल. पण तो फोन म्हणजेच तो माणूस आतून पूर्णपणे बर्नआउट झालेला असतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे असा फोन कधीही हँग होऊ शकतो. आणि शेवटी लोकांच्या लक्षात येतच की हा फोन लॅग मारतोय. म्हणजे तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात तरी तुमच्या वागण्यातून तो खोटेपणा कधी ना कधी डोकावतोच. नक्कीच, समाजात मान-सन्मान मिळवण्यासाठी असा दिखावा करणं हा केवळ एक तात्पुरता उपाय आहे. कारण लोक शेवटी खरा स्वभाव ओळखताच ना. होय, दीर्घकालीन विचार केल्यास लोकांना माणसाच्या कृतीतून, त्याच्या कठीण प्रसंगांतील प्रतिक्रियांमधून त्याची खरी ओळख पटतेच. कोणी कितीही मोठा मुखवटा घातला तरी छोट्या छोट्या कृतींमधून माणसाचा खरा स्वभाव उघड होतोच. म्हणूनच कृत्रिम प्रतिमा निर्माण करण्यावर ऊर्जा खर्च करण्यापेक्षा स्वतःचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घडवणं अधिक महत्वाचं आहे. देखाव्याची बॅटरी कधी ना कधी संपणारच असते. मग जर हा दिखावा म्हणजे बॅकग्राऊंडला चालणारे जड ॲप्स असतील तर हा फोन सुरळीत चालवण्याचा खरा मार्ग कोणता? स्वतःला या अहंकाराच्या जाळ्यातून कसं बाहेर काढायचं? यावर लेखनात एक अतिशय स्पष्ट पण आचरणात आणायला कठीण असा उपाय सांगितला आहे. आणि तो म्हणजे आत्मपरीक्षण आणि मर्यादांचा स्वीकार. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहणे. बरोबर. स्वतःच्या गुणदोषांचं अत्यंत प्रामाणिकपणे आणि तटस्थपणे परीक्षण करणे. जेव्हा आपण आरशासमोर उभे राहून प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारतो तेव्हाच खरा विकास साधता येतो. म्हणजे आपल्यात काय चांगलं आहे आणि कुठे खरंच सुधारण्याची गरज आहे हे स्वीकारणं. होय, खरं सामर्थ्य हे स्वतःच्या मर्यादा ओळखण्यात आणि त्या स्वीकारण्यात आहे, असं हे लेखन सांगतं. पण इथे मला पुन्हा एक मोठा विरोधाभास जाणवतोय. कोणता? आपण ज्या समाजात राहतो तिथे साधारणपणे अशी धारणा असते की स्वतःच्या मर्यादा मान्य करणं किंवा मला हे जमत नाही, माझं चुकलं असं उघडपणे म्हणणं हे दुबळेपणाचं लक्षण आहे. हो, समाज अशा माणसाला कमकुवत मानतो आणि अनेकदा त्याचा फायदा घेतो. मग हे स्रोत अगदी उलट कसं सांगतंय? स्वतःच्या मर्यादा मान्य करणं हेच खऱ्या सामर्थ्याचं आणि खऱ्या आत्मविश्वासाचं उगमस्थान कसं असू शकतं? कारण यातच सर्वात मोठं मानसिक स्वातंत्र्य दडलेलं आहे. या प्रक्रियेमागील तर्कशास्त्र समजून घ्या. कसं? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मर्यादा लपवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती सतत त्या उघडीस येण्याच्या भीतीत जगते. तिची पूर्ण ऊर्जा तो खोटेपणा लपवण्यात जाते. म्हणजे दुसऱ्यांनी आपला कमकुवतपणा शोधू नये म्हणून ती सतत बचावात्मक पवित्रा घेते? अगदी बरोबर. पण जेव्हा ती व्यक्ती स्वतःच आपल्या मर्यादा मान्य करते तेव्हा ती भीतीच मुळातून नष्ट होते. हां, म्हणजे होय मला हे जमत नाही आणि मी ते शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं एकदा का म्हणून टाकलं की मग लपवण्यासारखं काही उरतच नाही. एक्झॅक्टली. मानसशास्त्रामध्ये यालाच वल्नरेबिलिटी इज पॉवर म्हणजे संवेदनशीलता हे सामर्थ्य असं म्हणतात. कोणीही तुमचा कमकुवतपणा तुमच्या विरोधात अस्त्र म्हणून वापरूच शकत नाही. किंवा लोकांच्या स्तुतीवर आधारलेला नसतो. नाही, तो पूर्णपणे अंतर्गत प्रामाणिकतेवर आधारलेला असतो. आणि एकदा का हा खरा आत्मविश्वास आला की मग मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांना प्रभावित करण्यासाठी बॅकग्राऊंडला ते 50 खोटे ॲप्स चालवण्याची गरजच उरत नाही. सीपीयू पूर्णपणे मोकळा होतो. हा हा हा, बरोबर. अशा प्रामाणिक व्यक्तीला इतरांना प्रभावित करण्यासाठी खोटेपणा करण्याची अजिबात गरज भासत नाही. ती व्यक्ती शांततेत आपलं आयुष्य जगू शकते. तिला कोणालाही काहीही सिद्ध करून दाखवायचं नसतं. आणि म्हणूनच ती मनःशांती मिळते जी दिखावा करणाऱ्याला कधीच मिळत नाही. या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपण जे नाही आहोत ते असल्याचं भासवणं हा केवळ अहंकाराचा आणि स्वतःला फसवण्याचा एक खेळ आहे. होय, आणि या खेळात आपण जिंकतो असं आपल्याला वाटत असलं तरी प्रत्यक्षात आपण दररोज थोडं थोडं हरत असतो. कारण हा खेळ आपल्याला दुसऱ्या कोणापासून नाही तर आपल्या स्वतःपासूनच दूर नेतो. या स्रोतातून मिळणारा सर्वात मोठा आणि शाश्वत धडा हाच आहे की खरंच सुख आणि समाधान हे स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःचा स्वीकार करण्यातच आहे. म्हणजे तुम्ही जे आहात ते मान्य करा. अगदी. तुमच्यात ज्या त्रुटी आहेत त्या मान्य करा आणि तिथून पुढे खऱ्या सुधारणेचा प्रवास सुरू करा. खोटा अहंकार हा प्रगतीचा शत्रू आहे तर प्रामाणिकपणा हा प्रगतीचा पाया आहे. आजची ही सखोल चर्चा खरंच खूप विचार करायला लावणारी ठरली.
विद्यावाचस्पती विद्यानंद यांचा या लेखनाने खऱ्या अर्थाने डोळे उघडण्याचं काम केलंय. नक्कीच. खूप महत्वाचा विषय आहे हा. पण जाता जाता मला एक असा विचार मांडायचा आहे जो कदाचित थोडा अस्वस्थ करू शकतो, पण ज्यावर शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. सांगा ना, काय विचार आहे? आपण पाहिलं की आपला अहंकार आणि आपला हा रोजचा मुखवटा हे केवळ आपल्या असुरक्षिततेचं संरक्षण करण्यासाठी असतात. आपण लोकांना प्रभावित करण्यासाठी तो जड पोशाख घालतो. हो, आपण सुरुवातीलाच हे पाहिलं. पण समजा एखाद्याने खरोखरच हिंमत करून हा मुखवटा खाली ठेवला तर त्याच्या आजूबाजूच्या नात्यांवर काय परिणाम होईल? हा प्रश्न खूपच वास्तवाला भिडणारा आहे. जे लोक आत्तापर्यंत त्याच्या त्या खोट्या, चकचकीत आणि परफेक्ट प्रतिमेवर प्रेम करत होते ते कदाचित हे खरं आणि अपूर्ण रूप पाहून दूर जातील. म्हणजे मुखवटा उतरवणं यात काही जुनी नाती गमावण्याची जोखीम आहेच. हो ना, पण यातच एक आशेचा किरणही दडलेला आहे. खोटे लोक दूर गेले तरी त्याचवेळी आपल्या खऱ्या, अपूर्ण पण प्रामाणिक स्वरूपाला स्वीकारणाऱ्या खऱ्या लोकांसाठी आपल्या आयुष्यात एक नवी जागा निर्माण होईल का? हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. त्या जड आणि गैरसोयीच्या राजेशाही पोशाखातून बाहेर पडून मोकळा श्वास घेत स्वतःच्या खऱ्या ओळखीसोबत जगण्याचं स्वातंत्र्य आपण स्वतःला कधी देणार आहोत? खूपच गहन विचार आहे हा. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासह आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.